महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला। मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची, परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता। पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं। आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे। याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला, आमच्या सरकारला, महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3,000 रुपये द्या, अमक करा। त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता। काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता, काय काय नको नको ते आरोप केले होते। त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं। आणि मी हेही सांगतो, जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेत पूर्ण करणार, हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी 1500 रुपयाचा लाभ त्यांचा चालूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यासोबत 21 रुपयाबद्दलचा देखील निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, सध्या तुम्ही या ठिकाणी तुमचा फेब्रुवारी महिन्याचा जो स्थगित हप्ता राहिलेला आहे त्याची वाट पाहत असाल। तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर तुमचा आता हा फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच भेटण्याची शक्यता आहे, कारण की या ठिकाणी फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे। आता सध्या मार्च महिन्याचे देखील 2 आठवडे संपत आहेत, तरी देखील याचा अजून GR आलेला नाही किंवा याची अधिकृत तारीख देखील जाहीर झालेली नाही। परंतु हा लाभ जो आहे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये कधीही या ठिकाणी भेटू शकतो, जो की तुमचा फेब्रुवारीचा असणार आहे। त्यासोबत मार्च महिना चालू आहे, तर या महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिला जाऊ शकतो, कारण की मागच्या 7-8 हप्त्यापासून आपण जर बघितलं, प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये सध्या भेटताना दिसत नाही। तो हप्ता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येत आहे आणि कधी कधी तर हा हप्ता या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील जमा होताना दिसत आहे। त्यासाठी लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याच्या एक हप्त्याची जी आहे तारीख जी आहे फिक्स करण्यासाठीची देखील मागणी करत आहेत। तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो। कारण की बघा, तुम्ही 1 ते 30 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये हप्त्याची वाट पाहतात, मात्र तो हप्ता त्या महिन्यामध्ये जमा न होता पुढच्या महिन्यामध्ये जमा होत आहे। त्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्यामधील जी पण तुमची आर्थिक कामं आहेत ती वेळेवरती पूर्ण होतील आणि तुम्हाला पूर्ण महिनाभर वाट देखील पाहावी लागणार नाही। तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? 1 तारीख फिक्स करावी असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, आता जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजवरची सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। बजेट सादर करताना त्यांनी या ठिकाणी ही मोठी घोषणा केलेली आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आता हा निर्णय काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण बघूयात। राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक
एक योजना आहे आणि ह्या योजनेचा सर्व लाडक्या बहिणींना फायदा देखील होत आहे. लाडकी बहीण योजना पुढे तुमची चालू देखील राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये हा लाभ जो आहे, आर्थिक मदत जी आहे ती भेटतच राहणार आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. याचा फायदा तुम्हाला होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा आणि ही योजना पुढे कायमस्वरूपी चालूच राहावी का, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. तर बघा, आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. त्याची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27चा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात आला. यामध्ये लाडक्या बहिणींना काय घोषणा केली जाते त्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींना उत्सुकता होती. तर लाडकी बहीण योजनेबाबत मात्र त्यांनी मोठी घोषणा केली. ही योजना अशी सुरू राहणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना ही मोठी या ठिकाणी अपडेट भेटलेली आहे. लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी भेटलेली आहे. तर नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री बघा. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे असं त्यांनी म्हटलं. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद देखील करण्यात आली आहे. काळजी करू नका, तुमच्या मनातील एक एक गोष्ट आम्ही पूर्ण करतोय, आम्हीच करणार, फक्त तुम्ही कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरोधात फक्त कोर्टात जाऊ नका, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलेलं आहे. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे तुमची ही योजना कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये देखील या योजनेसाठी भरीव तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा, काय काय लाडक्या बहिणींना जसं की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे जवळपास 3 हप्ते देखील भेटलेले नाहीत, कारण की त्यांची ई-केवायसी मध्ये चुका झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांना अपात्र देखील करण्यात आलेलं होतं. मात्र सध्या जानेवारी महिन्याचा पात्र लाडक्या बहिणींना लाभ देखील भेटला. त्याच्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तर हा हप्ता या मार्च महिन्यामध्येच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा दिला जाऊ शकतो. मात्र ज्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे, केवायसी मध्ये काही लाडक्या बहिणींच्या चुका देखील झालेल्या आहेत. तर बघा, लाभार्थी महिलांना त्यामुळे केवायसी अपडेट करण्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे गेल्या काही महिन्यापासून लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नव्हता. काही महिलांचे 3 महिन्यांचे हप्ते अडकले होते. मात्र आता सरकारने जानेवारीचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे आणि हा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना भेटलेला आहे. आता त्याचं वितरण थांबलेलं आहे. काही महिलांच्या खात्यावरती हे पैसे अजून देखील जमा झालेले नाहीत. उर्वरित महिलांना 1-2 दिवसामध्ये हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. अनेक महिला पात्र आहेत, मात्र त्यांनी केवायसी केली नसल्याने त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक महिला या ठिकाणी नाराज देखील आहेत. केवायसी अपडेट न केलेल्या महिलांची तातडीने केवायसी करून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. तसेच यापुढे पात्र महिलांसाठी ही योजना सुरूच राहणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत पुन्हा एकदा केवायसी मध्ये तुम्हाला एडिट करता येणार आहे. ज्यांची केवायसी झालेली आहे आणि केवायसी मध्ये त्यांच्या चुका झाल्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे पैसे भेटलेले नाहीत, जसं की मागच्या 3 महिन्यापासून हे पैसे त्यांचे स्थगित राहिलेले आहेत. हे पैसे देखील त्यांचे या ठिकाणी भेटू शकतात. मात्र 31 मार्च 2026 पर्यंत त्या लाडक्या बहिणींना जी पण त्यांची केवायसी मध्ये चुका झालेल्या आहेत त्या एडिट कराव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर हा तुमचा लाभ जो आहे तो या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो. तर 31 मार्च पर्यंत ती मुदत देखील देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. जी महत्त्वाची घोषणा झाली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना तुमची पुढे चालूच राहणार आहे, ती बंद होणार नाही. मात्र या ठिकाणी 21 रुपयाबद्दलचा या अर्थसंकल्पामध्ये अजून निर्णय झालेला नाही. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांनीच हा लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे. 21 रुपयाबद्दलचा देखील लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.